नमस्कार, मी रणजित सर, मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जो की उर्वरित सेक्शन म्हणजे पार्ट 2 याचा आपण योग्य ते विश्लेषण आज आता इथे बघणार आहे. जो क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केले होते त्यामधला मॅथ मधला 16वा क्वेश्चन तुमचा उर्वरित आहे. तर आता आपण लगेच सेशनला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक होऊ द्या आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ओके. देन नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर तुमचा 16 जो पेपर मधला होता. तर बघा आता 16 नंबरचा क्वेश्चन पहा. एक बाक आणि एक स्टूल यांची एकूण किंमत रुपये 1525. आता मला सांगा, एक आणि देन बाकापेक्षा स्टूल 425 रुपयाने स्वस्त आहे, तर दोन बाकांची किंमत किती, अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. तर मित्र याच्या झटक्यात कसा उत्तर काढायचा, तर आता बघा लक्षात घ्या. म्हणजे एवढं स्पीड मेंटेन पाहिजे. ते ट्रॅडिशनली मेथडनं आपण सुरुवात करत राहिला तर जरा गडबडलेला विषय होणार. तर बघा आता इथे ओके, एक बाक आणि एक स्टूल आपण एक्स आणि वाय कन्सिडर करूया. ठीक आहे. तर एक्स आणि वाय म्हणजे बाक जर म्हटलं आपण ते त्याच्यानंतरचं, तर बघा आता हा बाक म्हटलं आपण एक्स आणि देन तुमचं स्टूल म्हटलं आपण वाय. ठीक आहे. एवढे रुपयांची आहे. ठीक आहे. मग दोन्ही एक एक असं जर एकूण किंमत म्हटलं तर 1500, म्हणजे एकूण किंमत म्हटलं त्यांची प्लस म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर किती होत आहे 1525. परंतु हे लक्षात येणे डायरेक्टली आवश्यक आहे. बाकापेक्षा स्टूल स्टूल काय होतंय तुमचं 425 रुपयाने स्वस्त आहे. स्वस्त आहे म्हटलं तर त्याच्यातला फरक आहे की नाही, म्हणजेच तुमचं म्हणजे बागची किंमत जास्त म्हणजे एक्स मायनस वाय बरोबर किती होणार त्यांच्यातला 425 रुपये. मग जेव्हा तुम्हाला असा जर असेल तर काय होणार, कोएफिशियंट जर एक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मोठ्या संख्येचा म्हणजे बाकाची किंमत काढा म्हणताय, तर बघा आता इथे लक्षात घ्या, तुम्हाला कोणाची किंमत काढा म्हणताय, तर दोन बाकांची किंमत किती, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे. तर बाक म्हणजे तुमचं काय आहे तिथे एक्स आहे. एक्स आहे मित्र. तर लक्षात घ्या, तेव्हा या पद्धतीने शॉर्ट ट्रिक तुमच्यासाठी इथे लक्षात घ्या. मग बाकाची मोठ्या संख्येची जर उत्तर काढायचे आहे तर तुम्हाला इथे किती 1525 अधिक काय करायचं, त्यानंतर दोघांची बेरीज करायची, भागीला 2 करायचा आणि गुणीला काय करणार, एवढं तुमचं एका बाकाची किंमत निघली असती. परंतु आपल्याला किती पाहिजे 2. मग आता 2ला इथे 2, मग 2 2 गेट काय होणार तुमचं, गेट कॅन्सल. दोघांची बेरीज किती होत आहे तुमचं, तर तुमच्या दोघांची बेरीज काय होणार बघा. आता त्या दोघांची बेरीज होत आहे तुमचं 1950, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी फॉर देवसेना. ठीक आहे. ओके. देन नेक्स्ट जाऊया आता पुढच्या क्वेश्चन कडे. तर क्वेश्चन नंबर त्यानंतरचा आता बघा रिझनिंगचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 49. तर बघा यामध्ये बघा लक्षात घ्या, आता एबीसीडी अशा पद्धतीने आहे. तर या टाईपचे क्वेश्चन सोपे असतात, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन त्या पद्धतीने पाहिजे. तर आपण जर इथे विचार जर केला तर लक्षात घ्या, इथे तर तुमचं काय होतं, इथे याला आपण चौरसाला इथे तुमचं इथे जर मेंटेन जर केलाय की याला ए आणि देन याला जर त्रिकोणाला बी आणि देन त्याच्यानंतर तुमच्या वर्तुळाला सी अशा पद्धतीने कन्सिडर केलाय, तर तिथले तुम्हाला आकडे जर इथे मेंटेन होत असेल तर बघा आता इथे तुमचं त्या पद्धतीने असं राहणार बघा सी देन. मग आता जर इथं विचार जर केला तर बघा गट ए मध्ये किती सदस्य नाहीत म्हणताय, गट ए मध्ये किती सदस्य नाहीत. मग गट ए मधलं म्हटलं तुमचं कोणतं राहणार, ए चा भाग तुमचा असा चौरसाचा भाग आहे किंवा सॉरी आयताचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये कोण कोण आहे हे तर माहिती पाहिजे. मग कोण नाही ते आपल्याला डायरेक्टली उत्तर काढता येणार आहे. म्हणजेच देन त्याच्यानंतरचा बघा इथे लक्षात घ्या, इथे काय होणार तुमच्या चौरसाच्या भागामध्ये सर्व काही आहे, फक्त इकडचा तुमचा 7 वेगळा तुमचा बाहेर निघलेला आहे. देन त्याच्यानंतर इकडचा त्रिकोणाच्या बाहेर वर्तुळामध्ये 11 आहे आणि देन त्याच्यानंतरचं तिथे देन त्याच्यानंतरचं किती आहे 6. अशा पद्धतीने तुमचं उत्तर काय येणार तिथे. देन त्याच्यानंतरचं म्हणजे 18 18 अधिक 6 किती होतं 24. 24 तुमचा करेक्ट आन्सर तिथे येणार आहे. देन नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 50. जॉनी आणि डॅनी या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर दोघांचा स्थान जर आपण असा मेंटेन जर केला, ठीक आहे, तर दोघांनी तर त्यांच्या विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली. तर जॉनी 6 मीटर, आता आपण स्केल पट्टीने मोजणार नाही तर 6 मीटर तुमच्या इकडे जर आपण हा कोण म्हटला जॉनी दे, मग यापासून या स्थानापासून तिकडे कोण जात आहे तुमचं हे 6 मीटर आहे. आणि त्याच्यानंतर इकडचा जर आपण विचार जर केला
8 मीटर कोण? डॅनी. देन पुन्हा काय म्हणताय आता लक्षात घ्या. मग त्यानंतर जॉनी डावीकडे. डावीकडे म्हटलं तर हा कुठे येणार? इकडे. आता मला सांगा पश्चिमेकडे जाणार डावी दिशा कोणती? दक्षिण. मग डावीकडे किती येत आहे तुमचा? हा 8. किती येत आहे? 8. आणि देन त्याच्यानंतर तुमचं डॅनी सुद्धा त्याच्या डावीकडे किती? 6. म्हणजे हा या पद्धतीने इथे 6 जाणार. म्हणजे एक्झॅक्टली तुमचा जो डिस्टन्स असा काढायचा आहे, तर हा डिस्टन्स जर आपण इथे मेंटेन जर केला तर बघा आता या पद्धतीने असा डिस्टन्स इथे मेंटेन होत आहे. आणि देन त्याच्यानंतर आपण हा जर या पद्धतीने इथे जोडला, ठीक आहे, अशा पद्धतीने जोडला, ठीक. देन मग आता तुम्हाला ट्रिपलेट माहिती पाहिजे मित्र. ट्रिपलेट काय? 6, 8, 10. काय असते? 6, 8, 10. आणि देन 8, 6, 10. अशा पद्धतीने ट्रिपलेट आहे. ट्रिपलेट माहिती असेल तर लवकरात लवकर उत्तरापर्यंत जाता येणार. नाहीतर बाय पायथागोरस थेरम वापरा. कर्णचा वर्ग बरोबर बाजू 1चा वर्ग अधिक बाजू 2चा वर्ग. एवढा करत बसायचा नाही. जरा ट्रिपलेट मॅक्सिमम ट्रिपलेट तुमचे आपण बॅचमध्ये घेत असतो. तर त्या पद्धतीने तुमचे जे तेवढे ट्रिपलेट जर माहिती असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्या उत्तरापर्यंत जाता येते. मग या स्टार्ट पॉईंट पासून आता जर हा एक पॉईंट असं म्हटलं इथं जॉनी आहे आणि इथं तुमचा डॅनी आहे, तर त्यांच्यातला जो स्टार्ट पॉईंट पासून तर तुमचा हा जो स्टार्ट पॉईंट आहे इथून किती? 10 किलोमीटर किंवा किमी जे काही आहे तुमचा ऑप्शन डी, त्याने आपापसात त्या तेवढ्या इथं अंतरावर त्यांनी सध्या स्थित आहे. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आता बघा. तर बघा हा तुमचा सोपा प्रकार आहे, परंतु या टाईपचे क्वेश्चन सोडवताना कशा पद्धतीने, तर तुम्हाला डायरेक्टली किती डीजे म्हणजे पूर्ण अक्षर किती आहे ते मोजून घेणे आवश्यक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. म्हणजे 20 म्हटलं तर नियर अबाउट हा कधी कधी 4-4चा गट किंवा 5-5चा गट अशा पद्धतीने सारख्या लॉजिकचा किंवा रिदमचा काहीतरी इथे लागणार. म्हणजेच काय होतंय बघा आता. देन मग आता इथे जर आपण म्हटलं प्रत्येक ऑप्शन मध्ये ए आहे, म्हणजे पहिलाच तुमच्या रिकामी जागेमध्ये ए येणारच आहे. म्हणजे लॉजिक काय होणार बघा. ए इथं होता, याला रिकामी जागा आपण म्हटलं, रिकामी जागा मेंटेन करूया, रिकामी जागा. ओके. देन मग आता देन त्याच्यानंतरचं काय इथे बी सी. जर त्यानंतरचा विचार जर केला तर आपण इथे डी जर इथे रिकामी जागा जर मेंटेन जर केला, ए बी सी डी. पुन्हा बघा पुन्हा ए आहे, देन रिकामी जागा होता, रिकामी जागे ठिकाणी ए टाकला, पुन्हा बी सी डी. तर रिदम बघा ए बी सी डी ए बी सी डी असं लॉजिक लागत आहे. म्हणजे तुमचं डी. मग देन त्याच्यानंतरचं पुन्हा बघा ए आहे, इथं रिकामी जागा आहे, रिकामी जागामध्ये काय टाकावं लागेल? ए. आणि देन त्याच्यानंतर बी सी डी. देन त्याच्यानंतर पुन्हा इथं काय टाकावं लागेल? ए. देन त्याच्यानंतर काय होत आहे? ए इथं राहील आणि बी सी डी. म्हणजे तुमचं आता डायरेक्टली उत्तर काय राहणार सांगा बरं. रिकामी जागा काय? ए डी. ए डी असणारा तुमचे 2 ऑप्शन आहे. त्याच्यानंतरचं काय यायला पाहिजे? तुमचा ए यायला पाहिजे. म्हणजे तुमचा असं ए डी ए असं असणारा एकच ऑप्शन आहे. पुन्हा ए ए ए आता तिथे इन्क्लूड झालेच आहे, परंतु तेवढं दूर न जाता डायरेक्टली आपलं उत्तर काय? ऑप्शन डी पर्यंत जाता येणार आहे. क्लिअर? मग देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. तर यामध्ये खालीलपैकी कोणती आकृती महिला, माता आणि इंजिनियर. आता महिला, माता आणि इंजिनियर. आता इथे बघा या पद्धतीने या डायग्राम मध्ये आपण विचार करूया. बाहेरचा जो काय आहे, आता इथे जर मेंटेन जर केला आपण, ओके, दे हा जो बाहेरचा गट आहे तुमचं, बाहेरचा गट काय आहे सांगा बरं. जर बाहेरचा गट आपण इथे जर म्हटलं, महिलांचा गट तुमचा मोठा असणार आहे, समजत आहे का? महिला हा प्रवर्ग मोठा. महिलाच्या आतमध्ये सर्व कोण असणार? हा जो घटक आहे तो पूर्णपणे कोण असणार? तुमचं माता. हे महिला असेल. आणि देन त्याच्यानंतर सेकंड हा जो तुमचा राऊंड आहे तो काय आहे? तुमचा माताचा घटक असेल. पण आता सांगा इथे मग देन इंजिनियर. इंजिनियर म्हटल्यानंतर तुमच्या माता पण तिथे इंजिनियर आणि महिलांचं इथं काही प्रमाणात तिथे असणार. म्हणजे हा नंतरचा घटक कोणता? तुमचा इंजिनियर. अशा पद्धतीने इथे मेंटेन होणार आहे. म्हणून तुमचं उत्तर काय राहणार तिथे बघा आता, इंजिनियर. म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर. मृणालीचा वाढदिवस 10 ऑगस्ट 2023 रोजी गुरुवारी होता.
तिची मैत्रीण कीर्तीचा वाढदिवस त्याच वर्षी 75 दिवसांनी म्हणजे दिवसानंतर आला, तर कीर्तीचा वाढदिवस कोणत्या दिवशी आला अशा पद्धतीने. मग 75 दिवसांनी म्हटलं तर जास्त विचारच करायचा नाही. 75 भागीला 7चा पाडे नाही, बाकी काढून द्यायची. बाकी किती होता सांगा बरं. देन 7×70 म्हणजे बाकी तुमचं काय होतं 5. मग आता तुम्हाला लक्षात घ्या, इथे 10 ऑगस्टला तिचा जन्म झाला. 10 ऑगस्ट ते कधीचा असेल आपल्याला काही लेनदेन नाहीये, तारीख विचारली नाहीये, आणि गुरुवारला झाला. मग आता देन त्याच्यानंतर इथं बघा, मग बाकी 5 दिवस पुढे जाणे. 5 दिवस तुमचं इथं काय +5 करावं लागेल, म्हणजे 5 दिवस पुढे जाणे असा विचार करताना 5 दिवस, परंतु जाताना काय होणार 2 दिवस मागे जायचं, तेवढंच उत्तर येणार सांगा. मग गुरुवार -2 म्हटलं तर काय होणार तुमचा मंगळवार, किंवा गुरुवार +5 म्हटलं तरी तुमचा मंगळवार. मग कोणत्या वारी तिचा जन्म झाला असं जर म्हणत आहे, किंवा वाढदिवस आला असं म्हणताय, तर तुमचं उत्तर काय येणार मंगळवार. म्हणजे जे काय होणार तुमचा ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके, देन क्लिअर. मग त्याच्यानंतर तर डायरेक्टली आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर बघा, तर या टाईपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी मागच्याही क्वेश्चन मध्ये आपण बघितलेला आहे. याचं जे प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही आता कमेंट मध्ये निश्चितपणे याचा पुटअप करा. क्लिअर. ओके, देन आपण जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्या या उत्तराची तुमच्या कमेंट मध्ये मी पाहणार, ठीक आहे, कोण कोण कमेंट करणार तर. ओके, देन त्याच्यानंतरचं बघा आता क्वेश्चन नंबर तुमचं आता इथे बघा 56 क्वेश्चन 56 मध्ये एका स्त्रीचा परिचय करून देताना व्यक्ती म्हणते तिची आई. हा, आता बघा कोण एक व्यक्ती म्हणते, कोण स्त्रीचा. व्यक्ती व्यवस्थित आपण लक्षात घेतला, व्यक्ती निर्देश करून कोणाला एका स्त्रीला म्हणताय, तर स्त्रीला काय म्हणताय बघा, तिची आई. जसं आई म्हणताय तर तुमचा जनरेशन गॅप आई इथं येणार. देन आई नंतर काय म्हणताय, आई माझ्या वडिलांचे. माझी म्हटलं तर कोण म्हणताय, व्यक्तीबद्दल बोलताय. माझ्या वडिलांचे म्हणजे व्यक्तीचे वडील असणार. वडील आपण या पद्धतीने इथे वडील घेऊया, ठीक आहे, वडील. देन मग त्याच्यानंतर काय म्हणताय, वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, यांच्याबद्दल ते बोलत आहे, म्हणजे एकुलती एक मुलगी म्हणजे. आणि देन जर मी पुरुष आहे, व्यक्ती पुरुष आहे, म्हणजे व्यक्ती म्हणजेच तुमचा पुरुष, म्हणजे एकाच वडिलांचे ते आई आणि ते पुरुष, त्या पद्धतीने एकाच वडिलांचे मुलगा आणि मुलगी अशा पद्धतीने आहे. मग आता तुम्हाला काय विचारताय, तर ती स्त्री माझी कोण, म्हणजे एका पुरुषाची ती स्त्री कोण अशा पद्धतीने म्हणताय. तर यांच्यातला रिलेशन काय, मामा भाचीच आहे, म्हणजे ती स्त्री त्या पुरुषाची काय येणार तुमची भाची. काय होणार तुमची भाची, म्हणजे कोण बहिणीची मुलगी म्हटलं तर काय होणार भाची. या पद्धतीने तिथे मेंटेन होत आहे. नो ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके, देन नेक्स्ट. आता बघा, एकही बॉक्स खेळणी नाही, सर्व खेळणी ब्लॉक्स आहेत. तर या पद्धतीने आता बघा, आपण जर विचार जर केला तर एकही बॉक्स, जर याला आपण म्हटलं बॉक्स खेळणी नाही म्हणताय, खेळणी. ओके, देन मग आता इथं देन त्याच्यानंतर काय म्हणताय, सर्व खेळणी ब्लॉक आहेत, सर्व खेळणी. तर आपण या पद्धतीने आता इथं जर मेंटेन जर केला, सर्व खेळणी काय ब्लॉक अशा पद्धतीने आहे. मग आता इथं खेळणी जर आपण आतमधला राऊंड जर घेतला आणि ब्लॉक जर नंतरचा राऊंड घेतला, तर निष्कर्ष काय म्हणताय, काही ब्लॉक खेळणी आहेत. ब्लॉक बाहेरचा आतमधल्या सोबत काहीचा रिलेशन लागते, म्हणजे पहिला जो आहे तुमचा करेक्ट निष्कर्ष आहे, म्हणजे हा करेक्ट तिथे राहणार. देन काही ब्लॉक हे बॉक्स आहेत. बॉक्स आणि ब्लॉकचा काही सध्या तरी काही संबंध नाही, डायरेक्टली संबंध दिसून येत आहे का नाही, म्हणून इथं हा रॉंग राहील. काय राहील तुमचं, म्हणजे इथं तुमचं उत्तर देन त्याच्यानंतरचं काय राहणार, इथं गेट कॅन्सल. देन मग मला सांगा, एकही बॉक्स ब्लॉक नाही असं जरी वाटत असेल, पण त्यांच्यामध्ये शक्यता आहे की, आता बघा यांच्यामध्ये शक्यता काय होणार की, आपण जर दुसरा डायग्राम जर इथं व्यवस्थित जर इथं मेंटेन जर केला, तर एक तर तुमचं यांच्यामध्ये ब्लॉक मध्ये कोण येत आहे, ब्लॉक मध्ये कोण आहे तुमचं, इथे खेळणी तर आहेच आहे, परंतु मला सांगा खेळणी आणि ब्लॉक नको पाहिजे, पण बॉक्स इथे येऊन शकणार ना.
त्याच्यामुळे शक्यता तिथं निर्माण होते, म्हणजे हे 100% बरोबर नाही, कारण याच्यानुसार बरोबर नाही, म्हणून तुमचं काय राहणार मग आता दुसरा आणि तिसरा येत नाही, म्हणजे ऑप्शन कोणता येणार तुमचा ऑप्शन 1 म्हटलं तर फक्त एक हा बरोबर, अशा पद्धतीने ते उत्तर तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. देन नेक्स्ट आता बघूया, आता आपण देन बघा मधु, भोलू, कानू, ज्ञानू, मिनू व नलू हे 6 मित्र मैत्रिणी षटकोनाकरून क्षेत्राच्या बाजू तयार होतील अशा पद्धतीने 6 खुर्च्या मांडून बसलेले आहेत. मधु हा ज्ञानूच्या समोर. आता बघा जसं म्हणतंय तसं डायग्राम षटकोनाकृती. षटकोन म्हटलं तर एक प्रकारे आपल्याला इथे या पद्धतीने क्रॉस करायचा आणि इथे एक प्लस टाकायचा, बस झालं. षटकोन म्हटलं तर 6 बाजू तिथे मेंटेन असणे आवश्यक आहे. बघ आता काय म्हणताय, मधु हा ज्ञानूच्या, कोणाच्या ज्ञानूच्या. मग ज्ञानू इथे जर बसला, आपण बॉटम जो काही आहे दक्षिणेतला भाग तिथनं या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. ज्ञानू हा मधूच्या अगदी समोर किंवा ज्ञानूच्या अगदी समोर कोण बसलेला आहे, मधू, व कानूच्या शेजारी. मधू हा ज्ञानूच्या समोर आणि कोणाच्या म्हणताय, देन कानूच्या उजव्या. मला उजव्या म्हणताय तर कानू इथेच बसणे आवश्यक आहे, कारण जर त्यांनी इथं केंद्राकडे पाहताना इकडे जर बसला असता तर डावीकडे झाला असता, म्हणजेच तुमचं खाली तुमच्या केंद्राकडे पाहताना उजवीकडे तो होणार. देन मग आता उजव्या शेजार हाताला बसलाय मिनू ही मधु व नलू. मिनू ही मधु व नलू म्हणताय. मिनू ही मधु आणि नलू इथे बसेल आता, आणि यांच्यामध्ये बसलेले आहे कोण, मिनू. ठीक आहे. मग आता देन त्याच्यानंतरचा इथं तुम्हाला अजून एक आहे बसली आहे, असून ती नेमकी भोलूच्या समोर. आता एकच स्थान आहे आणि भोलूच्या समोरच आहे, भोलू इथे बसणार आहे. ठीक आहे. देन पुढील पैकी भोलूच्या शेजारचे 2 मित्र. भोलूच्या शेजारचे 2 मित्र कोण कोण आहे, कानू आणि ज्ञानू. कानू आणि ज्ञानू म्हणजे कोणता, ऑप्शन क्रमांक कोणता येणार तुमचा, सी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. या पद्धतीने याचं हे क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला वाचण्यासाठी जरा टाइम लागेल, परंतु निश्चितपणे उत्तरे काढता येणार. रिझनिंगचा तोच फंड आहे, फक्त सोडवण्यासाठी जरा वेळ लागू शकतो, पण तो सर्वांना रिझनिंग किंवा बुद्धिमत्ता जमते असाच असते क्वेश्चन सर्व. ठीक आहे. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर तुमचं, देन त्याच्यानंतरचा बघा, अजय संजय पेक्षा उंच आहे. समजत आहे का बघा. मग आता इथे अजय संजय पेक्षा उंच आहे म्हटलं तर अजय कोणापेक्षा, अजय कोणापेक्षा उंच आहे, संजय पेक्षा. म्हणजे संजय जरा ठेंगणा असेल, संजय जसं वाचतं तसं. हा रवी विजय पेक्षा बुटका आहे, रवी विजय. पण आता रवी व विजय यांच्यामध्ये काही आपल्याला माहिती नाही. रवी विजय पेक्षा, रवी विजय. ओके. देन मग आपण इथं वाचलंय म्हणून त्याला बाजूला ठेवलाय. विजय हा संजय पेक्षा उंच नाही. कोण, विजय हा संजय, म्हणजे त्याच्यापेक्षा ठेंगणा असेल. मग आपण काय करू इथे, विजय काय करू, विजय. मग विजय देन त्याच्यानंतर उंच नाही तर खालीलपैकी. आता पुन्हा ते काय म्हणताय, रवी हा विजयपेक्षा उंच नाही किंवा विजय हा रवीपेक्षा उंच आहे. म्हणजे रवी तुमचा इथं शेवटी आपण या पद्धतीने जर मेंटेन जर केला तर विजयपेक्षा कमी. काय म्हटलं बघा, रवी हा विजयपेक्षा बुटका आहे, तर काढला आपण. तर निश्चित विधान कोणते सत्य आहे हे म्हणतात. संजय सर्वात बुटका आहे का, नाही, रवी आहे, म्हणून पहिला उत्तर तुमचं चुकीचं राहणार. देन विजय अजयपेक्षा उंच आहे. विजय अजयपेक्षा उंच आहे का, नाही आहे, हाही चुकीचा आहे. देन रवी सर्वात बुटका नाही. रवी सर्वात बुटका नाही हे चुकीचं आहे, सर्वात बुटका आहे. मग रवीपेक्षा संजय उंच आहे. रवीपेक्षा संजय उंच आहे हे ऑल टाइम करेक्ट आहे. म्हणजे तुमचं काय राहणार, ऑप्शन 4. ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. दे नेक्स्ट आता जाऊया क्वेश्चन नंबर 14 कडे. क्वेश्चन नंबर 14 मध्ये बघा, आता बघा हे क्वेश्चन तुम्हाला पाहता क्षणी जर तुम्ही सर्व सोडवत राहिले तर नाकी नऊ येणे आहे मित्र, तेवढा वेळ पण आपल्याकडे नाही. तर याचं झटक्यात कसं उत्तर काढायचा. जर हा टेक्निक जर आवडलं तर तुम्ही शेअर केल्याशिवाय अजिबात पुढे जायचं नाही. तुफान शेअर करा जर टेक्निक जर आवडली तर. ठीक आहे. देन बघा आता कशा पद्धतीने डायरेक्टली जम्प करायचा. तर मला सांगा यार, फक्त आपल्या एकच तर लक्षात पाहिजे, काय पाहिजे लक्षात, की क्यू हा आर चा काका आहे. कोण, क्यू. कोण पाहिजे तुमचा,
क्यू म्हणजे काय पाहिजे तुमचा मेल, म्हणजे पॉझिटिव्ह आपण इथं म्हणतो, आणि देन आरचा काका आहे म्हटलं तर हा तुमचा पॉझिटिव्ह येणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे मेल येणे. तर मला सांगा आता जिथं जिथं क्यू आहे आणि सर्व माहिती बघा, ए गुणिला बी म्हणजे ए हा पहिल्याचं सांगत आहे, इथं क्यूचा म्हटलं तर या पद्धतीने आपण इथं मेंटेन जर केलं क्यू, आणि देन इथे क्यूचा असा मेंटेन जर केला, देन इथे तुमचा क्यू शेवटी आहे, देन इथं क्यू तुमचा अगोदर त्या पद्धतीने आहे. ठीक आहे, आपण आता एकदा विचार करू यार, मला सांगा मायनस म्हणजे काय होते, मायनस म्हणजे काय होते आई, क्यू ही आई आहे, आई म्हटलं तर काय येणार, क्यू ची व्हॅल्यू जेंडर फिमेल आला तर येऊ शकते का, नाही गेला. पुढं सॉरी तुमचं इथे देन जर म्हटलं इथं क्यू फिमेल आला म्हणून इथे सुद्धा मायनस म्हणजे फिमेल पुन्हा येणार म्हणून गेला. देन त्याच्यानंतरचा मला सांगा इथे यम गुणिला क्यू, यम गुणिला क्यू, हा ए म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, ए हा यम हा क्यू चा भाऊ आहे, परंतु क्यू काय बहीण आहे का भाऊ आहे काय माहिती आहे का, अजिबात माहित नाही. शेवटच्याचा जेंडर माहिती होत नाही, तात्पर्य केव्हा जर पती पत्नीचा रिलेशन राहील तरच माहिती होणार, म्हणून हा सुद्धा याचा जेंडर निश्चितपणे. मग 3 ऑप्शन गेल्यानंतर काय करायचा, काय करायचा, उर्वरित ऑप्शन ठोकून यायचा. समजत आहे का. मग या पद्धतीने तुमचा टेम्परामेंट पाहिजे होता, नाहीतर तुमचे इथे नाकी 9 आले असते. सर्व क्वेश्चन चेकआउट करा, देन त्याच्यानंतर सोडवून पहा. अरे 4 क्वेश्चन सोडवण्या इतका टाइम जातो मित्र, तेवढा करायचा नाही. तुम्हाला सांगण्यासाठी एवढं झाला. आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन विद्यार्थ्यांना विचारा किती झटक्यात करतात तर समजत आहे का. आता ती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ऑनलाईन थ्रू, तुम्ही याही पद्धतीने तुम्ही विचार करणे आवश्यक राहील. ओके, नेक्स्ट आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर याचं तुम्ही कशा पद्धतीने उत्तर तुम्ही एकदा पूर्णपणे सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं ते क्यू काका येत आहे की नाही एकदा चेकआउट करा, नक्की तुमचा ऑप्शन डी इज करेक्ट येणार आहेच. ओके, त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 15. बस थांब्यावरून मुंबईला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 40 मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन सीमाला समजले की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली आणि पुढची बस 8:45. हा प्रत्येक बस आता बघा 8:45 ला पुढची बस आहे, तर कधीची बस आहे त्या पुढची, तर अगोदरची बस किती वाजता सुटली असेल, त्या अगोदरची बस किती वाजता, दर 40 मिनिटाला म्हणताय ना, 40 मिनिटं अगोदर सुटली असेल. 40 मिनिटं अगोदर सुटली म्हणजे किती वाजता रे, म्हणजे हे 5 आणि इथं काय होणार तुम्हाला 8:05. पण त्यांना काय माहिती झाला, नेटवर पाहिले असता तर समजलं की 12 मिनिटापूर्वीच बस निघाली होती. किती, 12 मिनिटापूर्वी, म्हणजे ती 12 मिनिटं उशिरा गेली की नाही. म्हणजे आता सीमाला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आता टायमिंग काय इथनापेक्षा काय होणार तुमचं देन 12 मिनिटं एक्स्ट्रा होणार. तीच तर त्याच्या माहिती मिळालेली वेळ आहे, म्हणजे 5 + 12 म्हणजे किती होत आहे तुमचा 17, आणि देन 8:17 मिनिटांनी 8:17 मिनिटांनी त्यांना ते नेटवरून ती माहिती मिळालेली होती. हे तुमचं तिथे लक्षात येणे आवश्यक आहे. क्लिअर, मग समजलं त्या पद्धतीने राहणार. ओके, देन नेक्स्ट आता जाऊया आता क्वेश्चन नेक्स्ट कडे. हा बघा दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती त्रिकोण आहे अशा पद्धतीने. मग मला सांगा जर या टाईपचा क्वेश्चन जर आला, असा जो सिक्वेन्स आहे किंवा याला जोडून जर आपण असं 2 जर विचार जर केला अशा पद्धतीने, ठीक आहे, तर यामध्ये तुमचे किती बनतात 8 आणि याच्यामध्ये तुमचे किती बनतात 8. समजत आहे 1 2 3 4 आणि असा तुमचा हा जो आहे बघा अशा पद्धतीने हा जो आहे हा एक त्याच्या ऑपोजिट, आणि हा तुमचा अशा पद्धतीने हा एक आणि याच्या ऑपोजिट, म्हणजे एकंदरीत 8 बनतात. परंतु हे 2 जोडल्यामुळे याच्यापासून तुमचे 2 एक्स्ट्रा बनतात. कोणते, तर आपण दुसऱ्या कलरने इथे आपण मेंटेन करून टाकू. कोणतं होत आहे तर बघा आता हा जो आहे पिवळा कलरचा मी रंगवत आहे, हा एक झाला तुमचा हे 2 मधला, आणि देन त्याच्याच अपोजिटचा हा पिवळा कलरचा हा तुमचा त्यामधला तिथे झाला 2, म्हणजे हे 2 झाले. एकंदरीत 8 आणि 8 16, 16 आणि 2 किती होत आहे 18. मग आता देन त्याच्यानंतर वरचे बघा हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण 4. मग 18 अधिक तुमचं किती 4, म्हणजे किती त्रिकोण असतील तिथे 22 त्रिकोण आहेत. बाकी कोणते तुमचे जुळणार नाही व्यवस्थित.
याच पद्धतीने राहणार, म्हणून ऑप्शन कोणता राहील, ऑप्शन तुमचा ए 22 इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन बघा त्यानंतरचा बघा, समूहातील प्रत्येक जणांनी एकमेकांचं हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनाची संख्या किती. तर हस्तांदोलनाचा म्हटल्यानंतर n इंटू काय असते, n-1. मग आता 25 जर असे इथं जर विचार जर केला तर n इंटू n-1 म्हटलं तर किती होणार, 25 गुणीला काय होत आहे 24, आणि एक कमी करणे ना, भागीला किती होणे 2. मग इथं 2 ने जर भागलं तर किती 12. मग 25 दुने किती होतं 50, 25 एक 25, 25 न 5 किती होत आहे 30, म्हणजे 300 हस्तांदोलन होतील, म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. समजत आहे का. मग या पद्धतीने तुमचं तिथं उत्तर येणे होता. फॉर्म्युला नेहमी लिहित बसायचं का नाही, आपल्याला माहिती आहे ना, डायरेक्टली जम्प करायचं क्वेश्चन कडे. नेक्स्ट आता बघा त्यानंतरचा, मला सांगा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा म्हणताय. तर आता बघा याच्यामध्ये जर आपण विचार जर केला 4, 9, 19, 36, 62 आणि देन 99, यामध्ये मला सांगा इथे जर फरकांचा फरक जर काढलो आपण, कितीचा फरक आहे 5, नंतर इथं किती आहे 10, देन त्याच्यानंतरचं इथं किती आहे 17चा फरक आहे, देन त्याच्यानंतरचं इथं कितीचा फरक आहे देन मग आता आपण इथं म्हटलं 26चा फरक आहे, देन त्याच्यानंतर इथं कितीचा फरक आहे तुमचं, देन पुढचा जर आपण विचार जर केला तर इथं किती म्हटलं, इथं 37चा फरक आहे. म्हणजे आता इथं पुन्हा फरकांचा फरक म्हटलं तर कितीचा होत आहे सांगा बरं. इथे 5, इथे किती रे 7, इथे किती रे 9, इथं किती रे 11, आणि देन इथं किती होणार मग 5, 7, 9, 11, 13 तर होणार. म्हणजे यांचं बघा 26 अधिक 11 म्हणजे 37, 17 अधिक 9 म्हणजे 26, म्हणजे यांच्यामधलं तुमचं असा तुमचा इथं प्लस इथं मेंटेन होत आहे. काय होत आहे तुमचं इथं प्लस मेंटेन. जर आपण इथं म्हटलं प्लस जर मेंटेन तर 37 अधिक 13 म्हणजे किती होत आहे 50. हे 50 कोणामध्ये मिळवणार तुमच्या या 99 मध्ये. उत्तर किती होणार 99 अधिक 50 म्हणजे किती होत आहे 99 अधिक 50 म्हटलं तर किती होत आहे तुमचा फायनली आन्सर किती 149, जो की ऑप्शन मध्ये आहे का बघा. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग ओके. देन या पद्धतीने तिथे राहणार. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण जर विचारात जर घेतला तर बघा आता बघा यामध्ये जर बघा इथे एक सोडून एक गट यामध्ये जर आपण मेंटेन जर केला तर अशा पद्धतीने तर काय होणार, बी ई झेड जी डब्ल्यू जे एस एन रिकामी जागा. तर यामध्ये बघा इथे काय होते तुमचं -3, देन त्याच्यानंतर इथं काय होणार सॉरी तर बी चा नंबर जर म्हटलं आपण इथं बी पासून ए आणि झेड असं मागे मागे जर गेलं तर -2, देन त्याच्यानंतर इथं किती होतं -3, देन त्याच्यानंतर डब्ल्यू पासून हे किती होतं -4. येणारा जो काय आहे तुमचा नंतरचा काय होणार मग आता येणारा कोणता होता तुमचा -5. मग -5 म्हटलं तर तुमचं देन त्याच्यानंतरचा बघा आता इथे -5 म्हटलं तर काय होणार मग याचा जो तुमचा क्रमांक आहे 19 वजा तुमचा 5 म्हणजे किती 14 नंबरवर कोण येते तुमचं एन. काय येणार तुमचा एन, आणि देन त्याच्यानंतर एन असणारे ऑप्शन तुमचे 2 आहेत. आणि देन इथं बघा इथं काय होत आहे +2 आणि इथं काय होत आहे +3, कारण जे अधिक 3 म्हटलं 7 अधिक 3 10, 10 आणि 4 किती होत आहे 14, आणि 14 आणि अधिक किती 5 म्हटलं 14 आणि 5 किती होते 19, म्हणजे एन एस अशा पद्धतीने तुमचा आहे. म्हणजे हाच उत्तर तुमचा एन आणि एस कोणता ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे अल्टरनेट संख्यांचा लॉजिक तिथे मेंटेन होता. तर लक्षात ठेवा आता नेहमी सरळ बघण्यात काही अर्थ नाही आहे. कधी याही टाईपचे क्वेश्चन येऊ शकते. या टाईपचे क्वेश्चन सोडवताना विदिन तुम्हाला 20 सेकंदमध्ये उत्तर सापडत आहे का बघा. जर नाही येत आहे तर पुढे जावा, नंतर या क्वेश्चनकडे या. इगो हर्ट करण्यात काही गरज नाही. जर तुम्ही जर इगो ठेवले तर तुमचा प्रश्न सुद्धा इगोवर नेणार, मग तुम्हाला तो परवडणारा राहणार नाही. लक्षात घ्या. सम्मान द्यायचा, पुढे जायचा. देन मला सांगा आता देन त्याच्यानंतरचा 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव म्हणतो आपण, 60 वर्ष म्हणजे काय म्हणतो आपण हीरक महोत्सव. काय म्हणतो आपण हीरक. देन त्याच्यानंतर 60 वर्ष म्हटलं तर हीरक महोत्सव या पद्धतीने राहणार. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. हे सोपं होतं. जीकेचे पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला तिथे लक्षात ठेवणे आहे. तर आपण ते बघा
आता याच्यानंतरचा हा जो क्वेश्चन पॅटर्न आहे बघा, आता इथे जर लॉजिक जर सापडलं तर विदिन सेकंद, नाहीतर बोंबाबोंबच आहे. समजत आहे का? मग आता ह्याच्यामधलं लॉजिक काय, पहिला आणि शेवटचा जो गट आहे बघा, आता 9 गुणीला 11 जर केला आणि देन त्याच्यात गुणीला जर 2 केला त्या दुप्पट, तर मधली संख्या इथं मेंटेन होत आहे बघा. काय होत आहे, 91, 99, 99 गुणीला 2 म्हणजे काय होत आहे, 198. आता लॉजिक सापडलाय, तसंच लॉजिक इथं सापडते का बघा. तर 17 गुणीला काय होत आहे तुमचं 18, 18 गुणीला किती होत आहे 2. या पद्धतीने मधली संख्या येत आहे का पहा, किती होत आहे 17 दुणे 34, 34 गुणीला 18 जर म्हटलं तर 18 चौ किती होत आहे 72 चे 2 8 7, 18 त्रिक 54, 54 7 किती होते 61, 61 म्हणजे 612 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीने तुमचं तिथे लॉजिक तिथे सापडणे आवश्यक होता. दे त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर तुमचा सेम फॉर्मॅट आहे त्याच पद्धतीचा, परंतु लॉजिक जरा वेगळा असेल. मग कोणत्या पद्धतीचा लॉजिक तिथे सापडणार ते तुम्हाला थोडं लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जसं आता बघा, आता इथं पाहता क्षणी लॉजिक काय लागणार जरा तुम्ही विचार करा बरं. आपण 2 सेकंद इथं थांबूया, देन त्या सांगा तुम्ही. आता ट्राय केले, पेपर तर सोडवलेच म्हणा, आला की नाही आला तर ते बघा. देन त्याच्यानंतरचा आलाय, देन आता जाऊ आपण विश्लेषणकडे. तर लक्षात ठेवा इथे तुमचं काय होतंय 8, 9 आणि आता आडव्या अंकांची जे काय आहे बेरीज आपण करून पाहू. 8, 9, 17, 17 आणि 18 किती होत आहे 35. देन बघा 19 अधिक काय होत आहे 3 अधिक 13 म्हणजे किती 22, 22 अधिक 13 म्हणजे किती होतं 35. म्हणजे अंकांची बेरीज काय येत आहे, आडव्या अंकांची बेरीज 35 येत आहे. तर मला सांगा 7 अधिक 8 किती होत आहे 15 होत आहे. आता 15 मध्ये किती मिळवू म्हणजे 35 होणार, म्हणजे हाय का तसा ऑप्शन किती. मग तुमचा 20 जर मिळवलं तर काय होतं तुमचं त्यांचे टोटल किती होतं 35 आणि 20 ऑप्शन मध्ये आहे, म्हणून ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके. देन आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर नंतरचा क्वेश्चन बघा, 7:40 वाजता घड्याळाची पाण्यातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवते. मग आता कोणती वेळ दर्शवते जर असं म्हणत असेल तर आता इथे बघा एक फॉर्म्युला आपण बॅच मध्ये सांगत असतो. याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणे आहे की पाण्यातील वेळ काढायची आहे आणि टाइम जर तुमचं जर मिनिटं जर 30 पेक्षा जर जास्त आहे, 30 किंवा 30 पेक्षा जास्त, तर काय करणार तुम्ही 1790 वजा काय करावं लागेल तुम्हाला 7 दिलेली वेळ किती आहे 7:40 म्हणजे किती 0, 5 आणि देन त्याच्यानंतर इथे किती 10:50. हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. 10:50 म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. देन बघा आता क्वेश्चन नंबर 71. जर 21 एप्रिल 2001 रोजी मंगळवार असेल तर 4 सप्टेंबर 2006 रोजी कोणता दिवस असेल. तर बघा आता इथे 21 देन आता जर आपण इथे मेंटेन जर केला काय होता 21 एप्रिल 2001 आणि देन कोणता वार म्हणताय मंगळ. ओके. देन 4 सप्टेंबर 2006 रोजी 4 सप्टेंबर 2006 रोजी कोणता वार आहे. तर या टाईपचे क्वेश्चन सोडवताना एक तर तुम्हाला महिना पण सारखा करावा लागेल आणि वर्ष पण सारखं करावं लागेल. मग आता एप्रिल वरून सप्टेंबर पर्यंत जाणे आहे. एप्रिलचे किती दिवस राहिले यार ते सांगा. एप्रिलचे जर दिवस जर आपण इथं विचार जर केला तर बघा एप्रिलचे किती दिवस राहिले म्हणजे 30चा महिना असतो. मग 30 पैकी 21 झाले म्हणजे 9 दिवस तुमचे बॅलन्स आहे. किती दिवस 9 या पद्धतीने राहणार. देन त्याच्यानंतर तर मला सांगा देन पुढं कोण एप्रिल नंतर मेचे किती राहणार 3 दिवस आणि जूनचे किती 2 दिवस कारण 30चाच महिना असतो 7/28. देन जुलै 3, ऑगस्ट तुमचे 3 आणि सप्टेंबरचे किती तर 4 पर्यंत जायचं आहे म्हणजे तुमचं 4. टोटली जर यांची बेरीज जर केलं तर किती होतं सांगा बरं. 12, 12, 14, 14, 17, 17, 20 आणि 24 काय होतं तुमचं 24. जर आपण इथे जर मेंटेन जर केलं इथे काय होतं 24. तर 24ला ठेवा तसंच काही विषय नाही आहे. पण आता त्याच्यात जर वर्ष आपण सारखे करू मग वर्षामध्ये सांगा वर्षापर्यंत जर आपण इथे जर व्यवस्थित जर इथं जर गेलो आपण वर्षाचं इथं पर्यंत जर गेलं तर काय होतं सांगा बरं
2001 ते 2006 पर्यंत किती वर्षाचा गॅप आहे तिथे? 5 वर्षाचा. किती वर्षाचा? 5. मग या 5 मध्ये कोण कोण राहणार सांगा. एक काय राहील तुमचं, यामधला 2004 हा लीप इयर असेल. लीप किती? लीप आणि साधे, लीप आणि साधे. लीप किती आहे? 1 आणि तुमचे साधे वर्ष किती? 4. मग आता एका लीपसाठी किती दिवस पुढे जाते? 2 दिवस. आणि एका साध्या वर्षासाठी प्रत्येक वर्षी 1, असा 4 वर्षासाठी 4. म्हणजे दोघांची बेरीज म्हणजे अल्टिमेटली तुमचं काय, इकडचे तुमचे किती दिवस? हे 24 दिवस. किती दिवस? 24. आणि देन इकडचे 24 दिवस आणि एकूण किती गॅप म्हटलं तर हे 2 अधिक 4 किती? 6. म्हणजे टोटल किती? 30 दिवस. किती दिवस? 30 दिवस. 30 दिवसांचा गॅप आहे मित्र, कारण दोन्ही समोर जात आहे म्हणून प्लस केला. कधी मागे कधी पुढं अशा पद्धतीने म्हणताय, म्हणून डिवायडेड बाय किती? मग 7. 7 म्हटलं तर बाकीच काढणे आहे मित्र. जेव्हा जेव्हा कॅलेंडरचा क्वेश्चन येईल तेव्हा तेव्हा 7चा पाडा नाही आला तर आपला कल्याण झाला समजायचा. क्लिअर? तर करेक्ट कार्यक्रम होते म्हणून लक्षात घ्या. करेक्ट कार्यक्रम होऊ नये म्हणून 7चा पाडा आपल्याला येणे आवश्यक आहे. म्हणजे 728 म्हणजे किती? बाकी किती? 2. मग बाकी 2 म्हणजे काय होतं यार? मग आता मंगळवार प्लस काय करावं लागेल तुम्हाला? +2 करावं लागेल. मंगळवार नंतर 2 म्हटलं बुधवार, गुरुवार. म्हणजे गुरुवार तुमचा असा आन्सर तिथे मेंटेन राहील. आणि गुरुवार असा जो ऑप्शन आहे तो तुमचा कुठं आहे तर लक्षात घ्या, ऑप्शन बी मध्ये तुमचा करेक्ट आन्सर तिथे मेंटेन केलेला आहे. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट आता बघा, आय थिंक हा शेवटचाच क्वेश्चन आहे आपला आता रिजनिंगचा याच्यामधला. तर बघा, जर आकाशाला, हे अत्यंत सोपा क्वेश्चन किंवा फुकट मार्क असं म्हणतं, पोलीस भरतीला एक फेवरेट क्वेश्चन आहेच आहे यावरचा. तर त्यामुळे लक्षात घ्या, जर आकाशाला पाणी म्हटले तर आपण कुठं लक्षात, कुठं पाणी आणि कुठं काय आहे आपलं काही लेनदेन नाही आहे. तर डायरेक्टली आता विचार करू, मासे कुठे राहतात? मासे कुठे राहतात म्हटलं, कुठे राहतात? पाण्यात. मग पाण्याला काय म्हटले आहे? पाण्यात. तर पाण्याला काय म्हटलंय? माती म्हटलंय. तर तुमचे मासे कुठे राहणार? या कोडिंग नुसार मातीमध्ये राहणार. म्हणून ऑप्शन कोणता राहील? ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपण इथं पूर्ण टोटली कव्हर केलेलं आहे. तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडत असतील आणि देन त्याच्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. देन पुढे याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी सबस्क्राईब तर अत्यंत आवश्यक आहे, तुमचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. ठीक आहे. तर या पद्धतीने क्वालिटी क्वेश्चन आपण वारंवार घेतच येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या पाठोपाठ त्यांचा सुद्धा तिथे फायदा होणार. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.